नवी मुंबईत मागील काही दिवसांपासून नळाद्वारे गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये संताप पसरलाय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी आज कोपरखैरणे येथील 3 टाकी जलकुंभ येथे प्रत्यक्ष भेट देत जलनमुना तपासणीची पाहणी केली आहे। यावेळी स्थानिक नागरिकांनी पाण्याला उग्र वास येत असून घरातील पाण्याचे नमुने महापौरांना दाखवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी बोलताना महापौर सुजाता पाटील यांनी पाणी पुरवठ्याशी संबंधित समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं। तसेच नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय। तसेच नागरिकांनी पाण्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास महानगरपालिकेच्या टोल फ्री क्रमांक 1800222309 वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय। नुकतंच आपण मोरबे धरणावर तसेच बोकरपाडा येथे आपल्या जलशुद्धीकरण केंद्र असो किंवा मग आपल्या आग्रोळीच्या जलशुद्धीकरण केंद्रावर व्हिजिट केली। नवी मुंबईतून बहुतांश ठिकाणावरून गढूळ पाण्याच्या समस्येविषयी तक्रारी येत आहेत आणि त्या संदर्भात आपण हा पाहणी दौरा केला। तिकडच्या पाहणी दौऱ्यादरम्यान असं आढळून आलं की तिथं पाण्याचा काही इश्यू नाहीये। मग जे काही प्रॉब्लेम असतील ते शहरात आपल्या ज्या जलवाहिन्या जातात त्यांच्या संदर्भातच असला पाहिजे। म्हणून मग आपण आता नोड वाईज पाण्याचं पाहणी दौरा करतोय। आज इथं आपण कोपरखैरणे नोडमध्ये हे पाहणी दौरा केलेला आहे आणि विविध सेक्टरमधून आपण सॅम्पल घेतले पाण्याचे आणि त्याची चाचणी केली। जो क्रायटेरिया शुद्ध पाण्याचा किंवा पिण्यायोग्य पाण्याची जी क्रायटेरिया आहे ती प्रत्येक नोडमधल्या पाण्याने योग्य अशी क्रायटेरिया दाखवलेली आहे। त्याच्यामुळे पाणी दूषित आहे असं सांगता येत नाहीये, पण तरीही पाणी गढूळ येत आहे किंवा पिवळसर पाणी येत आहे तर नक्कीच ही समस्या आहे आणि संपूर्ण नवी मुंबईत ही समस्या आहे। तर ह्याचं निदान निघणं खूप गरजेचं आहे। आता आधी ज्या समस्यांविषयी तक्रारी येत होत्या तर त्यामध्ये पाणी जास्त गढूळ दिसत होतं। आता त्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे आणि समस्याही म्हणजे तक्रारी कमी झालेल्या आहेत। तरीही आपण मास लेवलवर चाचण्या करत आहोत। पाण्याची जी पिण्यायोग्य तपासणी करून ते पिण्यायोग्य आहे की नाही ते लोकांना सांगत आहोत आणि ह्या समस्या लोकांच्या डायरेक्टली आपल्या प्रशासनाला कळाव्यात म्हणून आपण एक टोल फ्री नंबर एक जाहीर केलेला आहे। तो नंबर असा आहे 1800222309। तो नंबर आहे 1800222309। तर नक्कीच आपण पाण्यासाठी काही संदर्भात ह्या काही तक्रारी असतील आपल्या तर ह्या टोल फ्री नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता। आपल्या घरामध्ये येऊन प्रशासन कर्मचारी सॅम्पल घेतील आणि तिथल्या तिथं आपल्याला पाण्यात संदर्भात चाचण्या करून आपल्याला ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते सांगतील। जर काही म्हणजे आता बहुतांश ठिकाणी लाईनी हा गटरातून गेलेल्या आहेत किंवा जवळ ड्रेनेजच्या लाईन वगैरे आहेत, अशा काही समस्या असतील आणि ते पाणी खऱ्या अर्थाने दूषित असेल तर तिथल्या तिथं आपल्या प्रशासनाला आदेशित केलं आहे की आपण लाईनी चेक करा, कुठे लिकेज आहे का ते चेक करा आणि तातडीने त्याच्यावर कारवाई करून लोकांना पिण्यायोग्य पाणी कसं देता येईल ह्याच्या संदर्भात आपण पाऊल उचलूया। तर माझं सर्व नागरिकांना आता एक आव्हान आहे, पाण्यामुळे आजारपण वाढते असंही काही ठिकाणी होतंय, पण बऱ्याच ठिकाणी आता असं होतंय की उष्माघाताचा त्रास जाणवतोय, त्यामुळेही पोटाचे विकार, उलटी, जुलाब यासारखे आजार वाढत आहेत। तर जर आपल्याला शक्य असेल तर घरात थांबा, जर काही महत्त्वाचं काम असेल तरच आपण बाहेर पडा आणि खूप पाणी प्या, कारण पाणी जीवन आहे। आणि आपल्याला जे मोरबे जे समृद्ध असं धरण आपल्याला लाभलेलं आहे, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या दूरदृष्टीने आपल्याला पाण्याचं समृद्ध असं धरण जे मिळालेलं आहे तर ते पाणी आता आपल्या धरणामध्ये इतकं शिल्लक आहे की आपण जुलैपर्यंत ते पाणी पुरवू शकतो। पण जर पाण्याचा आपण योग्य वापर केला, योग्य नियोजन करून ते पुरवलं तरच ते जुलैपर्यंत पुरणार आहे। आता निसर्ग आपल्या हातात नाहीये, पाऊस आज येतोय, उद्या येतोय की महिन्यानंतर येतोय ते आपण सांगू शकत नाही। तर नक्कीच पाण्याचा दुरुपयोग टाळा। आपल्या निदर्शनात कुठे येत असेल की पाण्याचा दुरुपयोग होतोय
कुठे लिकेज आहे, कुठे पाणी गढूळ जास्त प्रमाणात येते, तर तत्काळ या आपत्कालीन नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि त्याविषयी सूचना प्रशासनाला द्या. पण या ठिकाणी नागरिकांचे अनेक प्रश्न होते, त्यातून कर्मचारी हे कमी पडत आहेत काम करताना. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे इमारत बांधकाम सुरू आहे ते सुद्धा कुठेतरी या पाणी टंचाईच्या काळामध्ये थोडंसं स्टॉप केलं पाहिजे असंही लोकांचं म्हणणं आहे. नक्कीच आता आपल्या प्रत्येक जे आपले विभाग आहेत तिथं कर्मचारी संख्या कमी पडतात. आता बरेच आपले कर्मचारी मागच्या 6 वर्षामध्ये भरती नाहीये आणि रिटायर्ड पण झालेले आहेत. तर नक्कीच यापुढे ह्या गोष्टीचंही आम्ही काळजी घेऊ आणि प्रत्येक ठिकाणी मॅनपॉवर सफिशियंट देण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच ह्या मॅनपॉवर कमतरतेमुळे नक्कीच कुठेही समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणं. नक्कीच ह्या संदर्भात पण एक म्हणजे 15 दिवसापूर्वी प्रशासनासोबत अधिकाऱ्यांसोबत माझी मीटिंग झाली. त्याच्यात मी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हे निर्देश दिलेले आहे की बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू आहेत आणि आपलं पिण्याचं जे पाणी आहे ते तिथं वापरलं जातं. तर नक्कीच ह्याच्याविषयी ॲक्शन त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. आता नुकतंच कोपरखैरण्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण 22 ठिकाणी जे इमारतीचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं, जिथं आपलं पाण्याचं कनेक्शन ते पाणी वापरत होतं, तर ते कनेक्शन त्या कट केलं गेलेलं. इमारतीचं बांधकाम सुरू होताना CCOC देतानाच त्यांना प्रयत्नपूर्वक जे STPचं पाणी आपण शुद्धीकरण केलेलं आहे ते पाणी त्या कन्स्ट्रक्शन साईटना वापरण्यात यावं हे निर्देश देऊन त्यांना त्या पाण्याचं कनेक्शन देण्यात कसं येईल हेही आपण बघणार आहोत.